एका झाडाच्या फांदीवर एक कावळे दादा आणि चिवताई शेजारी शेजारी राहायचे. दोघेही एकाच झाडावर राहायचे. एके दिवशी चिवताई आणि कावळे दादा असेच जंगलामध्ये फिरत होते आणि फिरता फिरता चिवताईला जमिनीवर एक चमकदार वस्तू दिसली. चिवताई पटकन त्याच्याजवळ गेली आणि बघते तर काय, अरे वा, मोती! मोती खूप चमकत होता. चिवताईला आनंद झाला आणि चिवताईने लगेच तो मोती आपल्याजवळ घेतला. तेवढ्यात कावळे दादा तेथे आला आणि कावळे दादाला चिवताई म्हणाली, ए कावळे दादा, बघ मला काय सापडले. मोती किती चमकतोय ना. कावळे दादा म्हणाला, अरे वा, कुठे सापडला ग तुला हा मोती? आण बघू माझ्याकडे, मी हातात घेऊन बघतो. चिवताई म्हणाली, नको रे बाबा, लांबूनच बघ. पण शेवटी चिवताईने कावळे दादाला मोती दाखवला. पण कावळे दादा निघाला भामटा. मोती घेऊन तो उडून फांदीवर जाऊन बसला. चिवताई म्हणाली, ए कावळे दादा, असं नको ना रे करू, दे ना माझा मोती मला परत. मग कावळे दादा कसला ऐकतोय. चिवताई बिचारी रडत बसली आणि ती झाडदादाला म्हणाली, ए झाडदादा, या कावळ्याला पाडणार रे. कावळ्याने माझा मोती घेतलाय रे, मागते पण देतच नाही. पण झाड म्हणाले, ए चिवताई, कावळ्याने माझे काही केले नाही, मी कशाला त्याला पाडू. त्यानंतर चिमणी सुतारदादाकडे गेली. सुतारदादा, ते झाड तोडणारे. कावळ्याने माझा मोती घेतलाय रे, मागते पण देतच नाही आणि झाडदादा पण ऐकत नाही. तू तरी मला मदत करशील का रे. सुतार म्हणाला, नाही, झाडाने माझे काही बिघडवले नाही, मी कशाला झाड तोडू. बिचारी चिमणी दुःखी झाली आणि त्याच्यानंतर ती राजाकडे गेली. राजा, सुताराला दंड कर ना रे, कावळ्याने माझा मोती घेतलाय रे. पण सुतार काही झाड तोडायला तयार नाही. तू तरी सुताराला दंड कर ना. राजा म्हणाला, नाही, सुताराने काही केलं नाही, मी त्याला असा दंड नाही करू शकत. त्यानंतर चिवताई राणीकडे आली आणि म्हणाली, राणी, राजावर रूस ना गो. राजा सुताराला दंड करत नाही. राणी म्हणाली, मी कशाला राजावर रुसू, राजाने माझं काही केलं नाही. मग चिवताई गेली उंदीर मामाकडे आणि म्हणाली, उंदीर मामा, तू राणीची साडी फाड ना रे. उंदीर म्हणाला, मी कशाला राणीची साडी फाडू, राणीने माझं काही बिघडवलं नाही. आता चिवताई मात्र हतबल झाली. तिला खूप वाईट वाटले. ती एका दगडावर रडतच बसली. तेवढ्यात एक मणिमाऊ तिथे आली. मणिमाऊ म्हणाली, चिवताई, तू का ग रडते, काय झालं. चिवताई म्हणाली, मग उंदीर मामा राणीची साडी फाडत नाही, राणी राजावर रुसत नाही, राजा सुताराला दंड करत नाही, सुतार झाड कापत नाही, झाड कावळ्याला पाडत नाही, कावळ्याने माझा मोती घेतलाय ग, मागते पण देतच नाही, आता मी काय करू. चिवताई म्हणाली, ए मणिमाऊ, तू तरी उंदराला खातेस का ग. मणिमाऊ म्हणाली, मग मी खाते उंदराला, चल तू माझ्यासोबत. त्या दोघी पण उंदीर मामाकडे गेल्या. पण मणिमाऊला पाहून उंदीर खूप घाबरला. तो म्हणाला, नको, मी राणीची साडी राणी म्हणाली, नको, मी राजावर रुसते. राजा म्हणाला, नको, मी सुताराला दंड करतो. सुतार म्हणाला, नको, मी झाड तोडतो. झाड म्हणाले, नको, मी कावळ्याला खाली पाडतो. कावळा आता घाबरला आणि म्हणाला, नको, चिमणीचा मोती मी परत देतो. चिवताई, हा घे मोती. आणि अशा प्रकारे चिवताईला मोती मिळाला.